आई तू काय करते? मी आता नागपंचमी येणार ना श्रावणामध्ये, मग पातोळ्यासाठी आपल्याला हळदीची पानं हवी. तर जे आपण बनवतो ना हळदीच्या मुंडले सकट झाड जे घेतो तर ते, आणि आपली पुढे मग हळकुंड. हळदीची ही जी मागच्या वर्षीची जी आहेत ही बियाणं, मागच्या वर्षीचं म्हणजे मागच्या वर्षी जी हळद काढली त्याचं बियाणं आहे ते आता मी घालणार. हे 12 ते 15 जूनच्या आतमध्ये आपल्याला घालायला पाहिजे. पाऊस कीड लागते म्हणून ते चैत्र महिन्यात म्हणजे एप्रिल मेला ते मग भरपूर जर पाणी असेल आपल्याकडे तर मग ते लावायचं मे महिन्यात किंवा एप्रिल महिन्यामध्ये, आणि पाणी जर कमी असेल तर मग पावसात लावायचं 15 जूनच्या आधी. हळदीच्या मुंडल्या आहेत मागच्या वर्षीच्या, इथून अशी ती हळद त्याला आली होती, मग ही मी काढली सगळी आणि ही मुख्य बी मुंडली ही ठेवली. त्याला आता हा कोंब आला आहे. लावायच्या आधी अशी ना अशी मुळं असतात, ही मुळं काढून टाकायची मुळी ते वाफे बनवायला.